श्रावण महिन्यातला आज पहिला सोमवार. पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त आज शिवमंदिरं भाविकांच्या गर्दीनं फुलून गेली आहेत. राज्यभरातील शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. भाविकांचा उत्साह आणि हर हर महादेवाच्या घोषणांनी शिवमंदिरं गजबजून गेली आहेत. 12 ज्योतिर्लिंगांसह राज्यभरातील शिवमंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्यात. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर, संभाजीनगरमधील घृष्णेश्वर, मुंबईतील बाबुलनाथ, परळी वैजनाथ, औंढा नागनाथ मंदिरात पहाटेपासून भाविकांची वांदियाळी पाहायला मिळते. नमः अंबिकानाथाय नमः जटाधरणे नमः पिनाकहस्ताय नमः तर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातून आपले प्रतिनिधी शुभम बोडके सध्या आपल्यासोबत आहेत. शुभम, काल आपण पाहिलं होतं त्र्यंबकेश्वरमध्ये भक्तांची अभूतपूर्व अशी गर्दी झाली होती. आज नेमकं काय चित्र आहे मंदिरामध्ये? नक्कीच जर आपण बघितलं तर सकाळी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आता ही गर्दी आपल्याला खरं तर भाविकांची पाहायला मिळते. पहाटे 4 वाजेपासून जे मंदिर आहे ते विधिवत पूजा केल्यानंतर या ठिकाणी भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे. खरं तर विकेंड असल्यामुळे मोठ्या प्रमाणात शनिवार आणि रविवारची जी गर्दी होती ती त्र्यंबकेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होती आणि त्यानंतर आज देखील पहिल्या श्रावणी सोमवार असल्याने भाविकांची त्र्यंबक नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी ही पाहायला मिळते. आपण जर बघितलं तर मी सध्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आहेत. या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते. एकूण जर पाहिलं तर नाशिक त्र्यंबकेश्वर महामार्गाचं जे आहे ते काम सुरू आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील काल झालेली होती. एकूणच भाविकांची मोठी गैरसोय झालेली होती आणि त्यानंतर प्रशासनाने आज पहिल्या श्रावणी सोमवार असल्यामुळे खाजगी जे वाहनं आहेत त्या वाहनांना त्र्यंबकेश्वर शहरामध्ये प्रवेश बंदी जी आहे ती करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर खाजगी वाहनांच्या माध्यमातून हे सगळे भाविक आता त्र्यंबक शहरामध्ये या ठिकाणी पोहोचलेले आहे. आत्ताची परिस्थिती जर पाहिली तर गर्दी ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. कालपासूनची जी गर्दी आहे ती कायम या ठिकाणी असल्याचं दिसून येत आहे. काल रात्रीपासूनच भाविक हे या ठिकाणी त्र्यंबकेश्वर शहरात दाखल झालेले होते आणि पहाटेपासून या ठिकाणी मंदिर खुलं करण्यात आल्यानंतर भाविक देखील या ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी करताना आपल्याला दिसून येत आहे. आजूबाजूचा जर आपण संपूर्ण परिसर जर बघितला तर या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील हा या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय विधिवत पूजा अभिषेक देखील या ठिकाणी मंदिरामध्ये होतोय. भाविकांचा उत्साह देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये पावसाचा जोर देखील वाढलेला आहे आणि असं असलं तरी देखील भाविकांचा उत्साह हा कायम आहे आणि एकूणच हर हर महादेवच्या जयघोषांना संपूर्ण त्र्यंबक नगरी ही या ठिकाणी गजबजल्याचं आपल्याला दिसून येत आहे. गाभाऱ्यामध्ये देखील आकर्षक फुलांची या ठिकाणी आरास या ठिकाणी केलेली आहे, सजावट या ठिकाणी केलेली आहे आणि एकूणच आपण बघतोय तर मोठ्या प्रमाणात भक्तिभावाचं जे वातावरण आहे ते या ठिकाणी आपल्याला त्र्यंबक नगरीमध्ये खरं तर पाहायला मिळत आहे. नक्कीच आजही त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांचा उत्साह कायम आहे. यानंतर शुभम, तुम्ही सोबतच राहा. जाणार आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये. घृष्णेश्वराच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल झालेत. आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्यासोबत आहेत. कृष्णा, घृष्णेश्वरमध्ये भाविकांचा कसा उत्साह पाहायला मिळतोय? घृष्णेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी शेवटचं ज्योतिर्लिंग आहे आणि याची जलधारा पूर्व दिशेला असल्यामुळे याला पूर्ण प्रदक्षिणा घालता येते आणि त्यामुळेच आपण पाहतो आहोत की इथे भाविकांची खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी असते. महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून देखील भाविक मोठ्या प्रमाणावरती इथे दाखल होतात आणि घृष्णेश्वराचं दर्शन व्हावं, तेही श्रावणी सोमवार निमित्त दर्शन व्हावं ही प्रत्येकाचीच इच्छा असलेली आपल्याला पाहायला मिळते. आपल्यासोबत काही भाविक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. किती वेळ तुम्ही रांगेत आहात आणि आजचे दर्शन व्हावं ही काय मनोभावना आहे? सर, आम्ही सकाळी एक ते 1.5 तास रांगेत आहोत आणि इथं आल्यानंतर खूप छान वाटतंय आणि एकदम थोडंसं मनाला प्रसन्नता येते. कुठून आलायत आणि काय भावना आहे? आम्ही संभाजीनगरवरून आलोय. 1-1.5 तास झालं रांगेमध्ये उभा आहोत.
आपण कुठून हिंदी हिंदी कहाँ से आए आप? इंदौर से। इंदौर से आए, क्या हाँ जी। भावना लेकर आए हैं? बस भोलेनाथ के दर्शन करने के लिए आए हैं। श्रावण माह में सावन के माह में इतना पावन अवसर में बहुत खुशी हो रही है हमको। हाँ। कितने घंटों से लाइन में खड़ी है? हम कब से खड़े हैं? 2 घंटे हो गए होंगे। निश्चित आपण पाहतोय की अशी खूप मोठ्या प्रमाणावरती रांग आपल्याला लागलेली पाहायला मिळते आहे. महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून देखील मोठ्या प्रमाणावरती भाविक घृष्णेश्वरामध्ये घृष्णेश्वरला दाखल झालेले आहेत आणि श्रावणी सोमवार निमित्त आज घृष्णेश्वराचं दर्शन व्हावं ही इच्छा मनात आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी तासन तास रांगेत या ठिकाणी बेलफूल घेऊन भाविक समोर आलेत. अशा प्रकारचा उत्साह देखील भाविकांमध्ये पाहायला मिळतो आहे. नक्कीच हर हर महादेवाच्या गजरात आता हे मंदिर गजबजून गेलेलं आहे. कृष्णा, तुम्ही सोबत राहा. यानंतर जाणार आहोत मुंबईमध्ये. ईशान देशमुख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. मुंबईकरांचं श्रद्धास्थान असलेल्या बाबुलनाथ मंदिरातून ईशान आपल्या सोबत आहे. ईशान, बाबुलनाथ मंदिरात भाविकांनी किती गर्दी केली आहे? पाहायला मिळते. त्याचसोबत बाबुलनाथ मंदिर हे मुंबई अत्यंत असं प्रसिद्ध असं बाबुलनाथ मंदिर हे मुंबईमधलं अत्यंत असं प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि त्याचसोबत आज नागपंचमी देखील आहेत. आपल्यासोबत सध्या नगरसेवक निशिकांत शिंदे देखील आहेत. काय सांगाल, आज तुम्ही देखील नक्कीच सकाळपासून बाबुलनाथ मंदिरातही भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे. ईशान, कृष्णा आणि त्यासोबतच शुभम, धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी.